आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्यासाठी म्हणजेच शुक्रवारी आपल्या मार्केटची दिशा काय असू शकते आणि महत्त्वाचे लेवल काय असतील. म्हणजे जर आता तुम्ही जाऊन पाहिलं तर गिफ्ट निफ्टी जवळजवळ 700-800 पॉईंट आपल्याला वरती दिसते. म्हणजे 2300-300च्या आसपास गिफ्ट निफ्टी आहे. किंवा डाऊ जोन्स काल अगदी पॉझिटिव्ह म्हणजे 6-7% वाढताना पाहायला मिळाला. नॅसडॅकमध्ये एक अप्पर सर्किट लागलं होतं, कदाचित दुसरंही लागलं असतं जर मार्केट लवकर बंद झालं नसतं त्यांचं. तर आत्ता पाहिलं तर जपानचं मार्केट 10%च्या अप्पर सर्किटवरती आहे. आणि हे या सगळ्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर टेरिफमध्ये जो काही पॉज घेण्याचं ठरवलेलं आहे, किती 90 दिवसाचा. बरं 90 दिवसामध्ये कोणतं पॉज घेतलं आहे त्यांनी की जे एक्स्ट्रा टेरिफ लावलेला आहे ना, तो बेसलाईनचा जो 10% टेरिफ होता ना तो तसाच आहे. आणि हा जो पॉज आहे ना तो मार्केटने पॉझिटिव्हली घेतलेला आहे. बरं आता जर आज आपलं मार्केट सुरू असतं ना तर आपण 2300च्या आसपास किंवा 2300-200च्या आसपास ओपन होताना पाहायला मिळालं असतं. परंतु उद्या होईल का नाही ही थोडी शंका आहे. कारण जर आता पाहिलं तर डाऊ जोन्स पुन्हा एकदा 500-600 पॉईंट म्हणजे कालच्या मुवमेंटनंतर एक 500-600 पॉईंट डाऊन होताना पाहायला मिळत आहे. गिफ्ट निफ्टी ही थोडीफार आपल्या संध्याकाळी अजून डाऊन म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह दिसेल, परंतु जर ते 300-350चा विचार केला तर 100-200 पॉईंट खाली येताना पाहायला मिळू शकते. मग त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे पाहणं महत्त्वाचं असणार. बरं हे टेरिफ वॉर कुठपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे हा जो पॉज आहे ना तो इतर कंट्रीजसाठी आहे, चायनासाठी नाही आहे. म्हणजे हे जे संकट ग्लोबल होत होतं ना, म्हणजे ग्लोबल टेरिफ वॉर किंवा ग्लोबल इकॉनॉमिक वॉर ज्या पद्धतीने प्रोजेक्ट होत होतं ते आता फक्त चायना US होताना पाहायला मिळणार आहे पुढील 90 दिवस. आणि ट्रम्प त्याचा काही भरोसा नाही. मी कालच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये ही चर्चा केलेली आहे की त्यांचा काही भरोसा नाही आहे. आता या सगळ्याचा भारताला खूप फायदा होण्याची शक्यता आहे. बरं आता ते कसं फायदा करून घेत आहे, ते आपलं गव्हर्नमेंट कसं अप्रोच करतं आहे किंवा बॅकडोर डील्स. म्हणजे हा जो 90 दिवसाचा पॉज आहे ना तो कशासाठी आहे तर बॅकडोर जे डील्स होतील म्हणजे याच्या बदल्यामध्ये कोण काय करणार आहे, कोण चायनाच्या अमेरिकेच्या अगेन्स्टमध्ये उभं राहू शकतं किंवा काय होईल. आणि याच्यानंतर कदाचित जे जग आहे ना 2 भागामध्ये विभागताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजे एकतर तुम्ही डायरेक्ट चायनाच्या बाजूने असा किंवा डायरेक्ट USच्या बाजूने असायला पाहिजे. कारण का ट्रम्प त्याचा आता या केसमध्ये चायनाला तुम्ही तेवढा दोष देऊ शकत नाही. कारण आणि खरं जर पाहिलं यावरती मी शनिवारी किंवा रविवारी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतो की चायनाने कशा पद्धतीने मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये या गोष्टीचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे मागच्या कार्यकाळामध्ये ट्रम्पच्या ज्या पद्धतीने त्यांनी रिटेलिएट केलं होतं किंवा ज्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला होता ना त्यावेळेस सुद्धा टेरिफ, तर तेव्हापासून चायनाने जो काही फोकस चेंज केलेला होता किंवा काही कंट्रीजला आपल्या बाजूने वळवून घेतलेलं होतं आणि हे पुढे जाऊन आपल्या वरती येऊ शकतं याचा विचार करून कशा पद्धतीने प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ना हे पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही एकदा जर थोडं पाहिलं ना त्यांचा गेल्या 4-5 वर्षाचा किंवा खास करून ट्रम्प आल्याच्या नंतर जे खूप मोठे बदल त्यांनी त्यांच्या इकॉनॉमिक गोष्टींमध्ये केलेले आहेत ना तर त्याचा जास्तीत जास्त फायदा चायनाला होऊ शकतो. हे जे टेरिफ वॉर आपल्याला दिसते तर त्याचा फायदा करून घेण्याची शक्यता चायनाचा आहे. आपल्या चायना आणि इंडियाचा आहे ना गेल्या कित्येक वर्षांपासूनचा जो वाद आहे ना आत्ता म्हणजे गलवाननंतर काहीही बातचीत झाली नव्हती ना गेल्या 1-2 महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर चायना स्वतः इनिशिएट करत आहे की भारताबरोबर चर्चा करावी. बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे काही आपले इश्यू आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चायनाकडून केला जातोय आणि लॉंग टर्ममध्ये याचा फायदा चायना घेऊ शकतो. हे जे टेरिफ वॉर आहे ना हे अमेरिकेवरती बॅकफायर होण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि ह्या 90 दिवसामध्ये काय होतं हे महत्त्वाचं असणार. आता आपण यावरती आपण डिटेल चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये नको, फक्त हे समजून घ्या तुम्ही की काय आहे मार्केटचं. आणि जोपर्यंत ट्रम्प त्यात आहे किंवा ते अजून नव्याच्या 9 दिवस त्यांचे जे आहेत ना ते जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही ना हे झटके पाहायला मिळणार आहे. मागचा कार्यकाळ ज्यांना आठवत असेल त्यांच्या लक्षात असेल तर हे होणार आहे. बरं आता आपण कशा पद्धतीने उद्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकतो हे पाहूयात. पहा काल काय झालेलं आहे हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. मागची एक्सपायरी पहा, ज्या पद्धतीने मागची एक्सपायरी खूप मोठ्या न्यूजच्या मध्ये होती. म्हणजे त्यावेळेस तर खरंच टेरिफ वॉर सुरू झालं म्हणू शकतो आपण त्या तारखेला. तर त्यानंतर सुद्धा एक्सपायरी ज्या पद्धतीने साईडवेज झाली ना कालची एक्सपायरीसुद्धा अगदी तशीच होताना पाहायला मिळालेली आहे. म्हणजे एक्झॅक्ट 400 पकडलं आणि 400लाच क्लोज झालेलं आहे, काहीच संधी मिळाली नाही. पण मागच्या एक्सपायरीच्या नंतर काय झालेलं होतं पुटवाले जे होते म्हणजे मी रायटरच्या याने बोलतो पुट सेलर्स जे होते ना त्यांचं पूर्ण बाजार उठवलेलं होतं. ट्रम्पने जे काही केलं त्यानंतर पूर्ण बाजार उठला आणि उद्या ही शक्यता आहे की जे कॉल रायटर आहेत त्यांचा बाजार उठण्याची शक्यता आहे. पण यांना खूप जास्त सहन करावं लागलं होतं, तेवढं कॉल रायटरला सहन करावं लागणार नाही का ते आता आपण पुढच्या व्हिडिओ इथून पुढे पाहूयात. आता उद्या महत्त्वाचं काय असणार आहे सध्याला जे दिसतंय त्या हिशोबाने आपण असं पकडूयात की 23,000च्या आसपास आपल्याला उद्याचं ओपनिंग पाहायला मिळणार आहे. पण एक लक्षात घ्या ज्या पद्धतीने पुटमध्ये इन्क्रीज मिळालं होतं ना पुट अगदी 5 पट 10 पट 15 पट 20 पट झाले होते तसे उद्या होण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण जर तुम्ही आज अमेरिकन मार्केटमध्ये पाहिलं तर त्यांचा विक्स क्रॅश झालेला आहे, तसंच आपलंही होऊ शकतं. विक्स क्रॅश झाल्यामुळे काय होईल तुमचे इन द मनी किंवा ॲट द मनीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसे बनतील. परंतु जर तुमचे आउट ऑफ द मनीचे ऑप्शन असतील कॅरी फॉरवर्ड केलेले तर त्यामध्ये खूप जास्त राईज पाहायला मिळणार नाही. रादर बरेच जण काय विचार करू शकतात
शकतात की गॅप अप होतोय ना, तर आम्ही एखाद्या OTM म्हणजे आत्ता OTM जो वाटतं किंवा आता 23,000 OTM आहे, तर 23,000चा कॉल आम्ही ओपनिंग प्राईजला बाय करू, तर ती चूक उद्यासाठी करू नका. कदाचित प्रीमियम खूप फास्ट डिके होऊ शकतात. म्हणजे ओपनिंग जरी वरती दिसलं ना, तरी ड्रास्टिकली त्यांचे प्रीमियम खाली कोसळताना उद्या सकाळी पाहायला मिळू शकतात. त्यामुळे उद्यासाठी थोडं सावध प्लॅनिंग करायचं आहे. आता लेवल काय महत्त्वाचे असू शकतात. जर उद्या हे सस्टेन झालं उद्या, तर मार्केट 23,800 जो काही हाय बनलेला आहे ना या रॅलीचा, तो ब्रेक करू शकतं आणि 24,000ची दिशेने जाईल. ही उद्यासाठी नाही आहे 24,000. तर उद्या काय महत्त्वाचं असणार आहे, जर आपण 23,000च्या वरती ओपन होतोय ना, तर मग त्यानंतर आपल्याला 22,900 ही खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. ती जर सस्टेन झाली तर अपसाईडच्या लेवल आपल्याला उद्यासुद्धा पाहायला मिळू शकतात. आता उद्या काय होईल, एवढ्या मोठ्या गॅपनंतर शक्यतो ट्रेड टाळायचे आहेत. ज्यांच्याकडे स्टॉक आहेत त्यांना चांगली संधी आहे, किंवा आजचं जे BTST असणार आहे त्यांच्याकडे त्यांना चांगली संधी आहे. पण तरीही जर तुम्हाला उद्या ट्रेड प्लॅन करायचे ना, तर काय करा, 22,920 आणि खाली 22,800 या लेवल मार्क करून ठेवा. जर त्या लेवलच्या आसपास तुम्हाला उद्या मार्केट पुन्हा मिळते वरती ओपन होऊन आणि एखादं बुलिश फॉर्मेशन बनवतं, तर तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. आता 5 मिनिटाच्या जी कॅन्डलस्टिक आहे ना, त्याचा काही रिलेव्हंट नाही आहे आत्ताच्या ॲनालिसिसमध्ये, कारण का उद्या ओपनिंगच आपण इथे होणार आहे की 5 मिनिटावरती आपल्याला काहीही पाहायला मिळणार. आता डेली चार्ट समजून घेणं त्यासाठी खूप गरजेचं आहे. खूप वेअर्ड चार्ट ज्याला म्हणतो ना आपण, तो बनताना पाहायला मिळत आहे. म्हणून उद्या काय इम्पॉर्टंट आहे, ही जी लेवल आहे 22,800 ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर मार्केट इथे ओपन होते 23,100 तर एक फास्ट डिक्लाइन इथपर्यंत जर आलं ना, तर इथे येऊन एखाद्या 5 मिनिटावरती 15 मिनिटावरती डबल बॉटम किंवा हॅमर कोणतंही कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न बनत असेल तर बाईंगची संधी तुम्हाला मिळू शकते. पण इथे ओपन झाल्याच्या नंतर ही जी लेवल आहे ना 23,220 खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कदाचित तिथे जाऊन रेजिस्टन्स घेऊ शकतं मार्केट. जर 23,200 ब्रेक झालं तर मग तुम्ही सोमवारसाठी, मंगळवारसाठी, सोमवारही कदाचित सुट्टीच असणार आहे, तर पुढच्या दिवसांसाठी तुम्ही कॅरी फॉरवर्ड ट्रेड प्लॅन करू शकता. एक्स्ट्रा उद्याच्यासाठी काहीही करायची गरज नाही आहे. उद्याचे नवीन प्राईज ॲक्शन बनेल ना, त्यावरती फोकस करा. मग उद्यासाठी ज्या महत्त्वाचे लेवल येतील ते आहे 22,800, 22,920 आणि वरच्या ज्या लेवल आहेत ते आहेत 23,120 आणि 23,220. 23,220 ही इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. मग या कोणत्याही लेवलच्या जवळ तुम्हाला इकडे बाईंगची आणि इकडे सेलिंगची संधी मिळू शकते, किंवा लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर जे काही छोटे मोठे ट्रेड तुम्हाला प्लॅन करता येतील तिथे बाईंग करा. फक्त तेवढं लक्षात ठेवा की EMO लावून उगीच एखादा ट्रेड पकडण्याचा उद्या प्रयत्न करू नका. हा बँक निफ्टी इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन झाला ना, त्यापेक्षा बँक निफ्टी पॉझिटिव्ह आहे. बँक निफ्टी या ट्रेंड लाईनला, किंवा आता बँक निफ्टी हा जो सेलिंग झोन आहे तो ब्रेक करण्याच्या तयारीत असणार आहे. तो 52,000चा आहे. उद्याच ब्रेक होईल अशातला भाग नाही. पण उद्या जर आपण 51,150, 51,200च्या वरती जर ओपन होतोय ना, तर एक चांगली अपसाईड आपल्याला अजूनसुद्धा बँक निफ्टीमध्ये बाकी आहे. पण अगदी सेफ ट्रेड जर तुम्हाला डिरेक्शनल ट्रेड प्लॅन करायचा आहे, तर त्यासाठी 52,200 ही जी लेवल आहे ना, ती ब्रेक होण्याची वाट पाहायची आहे. उद्या सेम जसं निफ्टीसाठी आहे तसंच बँक निफ्टीसाठी सुद्धा आहे. नवीन सेटअप काहीतरी बनवू द्यात. हां, आता उद्या जर ओपनिंग झालं 1,1200 पॉईंटचं जर ओपनिंग पकडतोय आपण, तर एकदा मार्केट पुन्हा 51,000ला राऊंड फिगर सांगतोय, 15 मिनिटावरती 5 मिनिटावरती तुम्ही एकदा प्लॅन करून पहा. तर 51,000 जर पुन्हा रिटेस्ट होतं, म्हणजे इथे ओपन होऊन एकदा रिटेस्ट होऊन इथे एखादा डबल बॉटम किंवा कोणतेही बुलिश फॉर्मेशन बनवते, तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. 51,350 असेल आणि 51,500, 51,800चं प्लॅनिंग यासाठी असणार आहे. तर अगदीच मोठं गॅप होतोय, सस्टेन होतोय, मार्केट इथे ओपन होऊन वरती जायला लागते, तर 51,800 ब्रेक होताना बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करा. 200-250 पॉईंट उद्या स्पॉटवरती स्टॉप लॉस येणार आहे, कारण का व्होलॅटिलिटी असू शकते. आणि मग 51,800ला बाईंग केलं तर 52,200 आणि 52,500पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो. म्हणजे इथून पाहिलं तर 2,000-2,500ची मुवमेंट तर होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. बाकी मिडकॅपमध्ये सुद्धा एक चांगली संधी मिळणार आहे. आता बाकी सगळे सांगत नाही, पण मिडकॅपमध्ये, कारण का मिडकॅपकडे मध्ये आमचा ट्रेड आहे एक BTSTचा, त्यामुळे मिडकॅप ही एक चांगली मुवमेंट आहे. कारण का या पाठीमागच्या फॉलमध्ये मिडकॅपला खूप धुतलं होतं, त्यामुळे मिडकॅपमध्ये एक चांगली अपेक्षा आहे. 11,250च्या वरती किंवा इथे अगदी 11,400च्या वरती जर मार्केट निघते ना, एक वाईल्ड मुवमेंट अपसाईडला आपल्याला पाहायला मिळू शकते. जर मार्केट इथे सस्टेन करते तर येत्या काही दिवसामध्ये 11,750 आणि अगदी 12,000पर्यंत सुद्धा मिडकॅप जाताना पाहायला मिळू शकतं. पण निफ्टी बँक निफ्टीपेक्षाही मिडकॅप तुम्ही प्रेफर करू शकता अपसाईडला. बाकी तुमची जर काय मतं असतील तर कमेंटमध्ये कळवा. आणि इंडियाला काय फायदा होऊ शकतो हे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. नक्कीच आपण येत्या काही दिवसामध्ये त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवूयात. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.